मित्रांनो, जय महाराष्ट्र. महाराष्ट्र माझा या आपल्या सर्वांच्या लाडक्या चॅनलवर, यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. तर टेट परीक्षेचा निकाल कोणत्या तारखेला जाहीर होणार आणि कोणाचा निकाल राखून ठेवण्यात येणार आहे याबाबतची माहिती आपण या प्रस्तुत व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी म्हणजेच टेट 3 या परीक्षेचा निकाल केव्हा जाहीर होणार याबाबत उमेदवारांमध्ये उत्सुकता आहे. मात्र ही उत्सुकता आता अधिक काल ताणली जाणार नाही, कारण या परीक्षेचा निकालाची तयारी पूर्ण झाली असून येत्या सोमवारी म्हणजेच 30 जून रोजी किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये या परीक्षेचा निकाल जाहीर केला जाऊ शकतो, अशी माहिती राज्य परीक्षा परिषदेमधील विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे. तर जून महिन्यात घेण्यात आलेल्या या टेट 3 परीक्षेसाठी 2,28,880 उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 2,11,308 उमेदवारांनी नियोजित वेळापत्रकानुसार ही परीक्षा दिलेली आहे. तर टेट 3 परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली असल्याने निकाल लवकर जाहीर करणे शक्य झालेले आहे आणि शिक्षण विभागातर्फे पवित्र पोर्टलच्या या माध्यमातून शिक्षक भरती प्रक्रिया राबवली जात आहे. टेट परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांना शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होता येते. त्यामुळे शिक्षण विभागाने या टेट 3 परीक्षेचा निकाल लवकर जाहीर करावा अशी अपेक्षा उमेदवारांकडून व्यक्त केली जात आहे. त्यानुसार सर्व प्रक्रिया पूर्ण करून निकाल जाहीर करण्याची तयारी केलेली आहे. तर द्वितीय वर्ष शिक्षणशास्त्र अर्थात डी.एड अभ्यासक्रमाला असणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा टेट परीक्षा देण्याची संधी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी करण्यात आलेली होती आणि या मागणीनुसार परीक्षा परिषदेने सुद्धा परीक्षा अर्ज भरण्याला मुदतवाढ दिली होती. तर अनेक विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेऊन टेट परीक्षा दिली. मात्र टेट 3 या परीक्षेमध्ये संबंधित विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर या संबंधित विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत किंवा नाही याची खात्री केल्यानंतरच या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे डी.एड अभ्यासक्रमाची नुकतीच परीक्षा दिलेले विद्यार्थी वगळून इतर विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर केला जाऊ शकतो असे सुद्धा सूत्रांनी सांगितलेले आहे. तर लवकरच टेट 3 या परीक्षेचा निकाल जाहीर होणार आहे. विशेषतः तो 30 जून रोजी जाहीर होईल अशी माहिती आहे. परंतु तो जर डिले झाला तर तो जुलैच्या पहिल्या आठवड्यात अर्थात पहिल्या 2-3 दिवसामध्ये हा लागूच शकतो अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे. तर अशीच माहिती महाराष्ट्रासंबंधित सर्व व्हिडिओ तुम्हाला मिळावेत यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा जय महाराष्ट्र. धन्यवाद.